देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। पहिल्यांदा मुंबईतल्या BKC मध्ये एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे BKC मध्ये पोहोचतील आणि त्यानंतर पालघरमधल्या वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी तिकडे रवाना होतील। सकाळी 11च्या दरम्यान पंतप्रधान मोदींचा नियोजित दौरा जो आहे तो मुंबईमध्ये आहे आणि एका खाजगी कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुंबईतल्या BKC मध्ये असणाऱ्या जिओ वर्ल्डमध्ये ते हजर असणार आहेत। त्याचबरोबर इथला कार्यक्रम आटोपल्यानंतर पालघरच्या दिशेने ते रवाना होणार आहेत। मात्र सध्याचे दृश्य आपण पाहतोय BKCतल्या अनेक डिवायडरवरती महायुतीचे झेंडे जे आहेत ते फडकताना पाहायला मिळत आहेत। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे झेंडे हे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। पालघरमधला आज वाढवण बंदराचा भूमिपूजनाचा मोठा कार्यक्रम आहे आणि मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये तिकडे मोठा नियोजित कार्यक्रम जो आहे तो आज पार पडतो आहे। याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा आज नियोजित आहे। मात्र BKC मध्ये मोठी तयारी जी आहे ती पंतप्रधानांच्या स्वागतासाठी केल्याचं पाहायला मिळतं आहे। ठिकठिकाणी महायुतीचे झेंडे त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले आहेत, तर पोलीस बंदोबस्त सुद्धा मुंबईतल्या BKCतल्या अनेक परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। जरी पंतप्रधानांचा खाजगी दौरा BKC मध्ये असला तरी सुद्धा त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी हा बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे। त्याचबरोबर महायुतीच्या या सगळ्या पक्षांकडून त्यांच्या स्वागतासाठी हे झेंडे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। इथला कार्यक्रम आटोपल्यानंतर जवळपास 1 वाजण्याच्या सुमारास पालघरमधला वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान पालघरच्या दिशेने रवाना होतील आणि तिथे राज्य सरकारचे अनेक नेते सुद्धा राज्य सरकारमधील उपस्थित असणार आहेत। त्यामुळे आजचा महाराष्ट्र दौरा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवण सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।